नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी एक सरकारकडून महत्त्वाचा निर्णय आलेला आहे. काल त्याचं एक परिपत्रक सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यापुढे जी ऑगस्ट 2024 पासून जी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभर सुरू आहे, की जे मागच्या वर्षी जूनपासून तिची सुरुवात झाली होती. तर ती योजनेअंतर्गत अनेक महिलांचे नावं यातून वगळण्यात आलेले आहेत. सरकारकडून जो आकडा जाहीर केलेला आहे, तर तो 26 लाखाच्या आसपास बहिणी ह्या बोगस असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि आता ज्या काही उरलेल्या आहेत किंवा ज्यांना नियमित लाभ येतो, तर त्यांना सुद्धा आता पडताळणी करणं हे अनिवार्य झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं जे काही परिपत्रक काढलेलं आहे, तर त्या अंतर्गत ह्या बहिणीची ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे आणि जर ई-के-वाय-सी केली नाही, तर त्याच्यानंतर हा लाभ बंद करण्यात येईल किंवा बंद केला जाऊ शकतो. घरच्या घरी सोप्या पद्धतीनं ही ई-के-वाय-सी कशी करावी याबाबतची ही माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, की याच्यामध्ये 18 सप्टेंबरला जे काही सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, तर त्याच्यानुसार जी लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही ई-के-वाय-सी करायची आहे, तर त्या संदर्भात पत्रकामध्ये सरकारनं काय म्हटलेलं आहे ते आपण आधी पाहू, की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सरकारकडून जे काही लाभार्थी महिलेला थेट अनुदान देण्यात येतं. म्हणजे जे ₹50 प्रति दिवसाप्रमाणे आणि ₹1,500 महिन्याप्रमाणे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून हे अनुदान जाहीर केलं होतं आणि त्या याच्यानुसार अधिसूचनेनुसार मंत्रिमंडळाने जो काही निर्णय घेतलेला आहे, तर दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करावयाचे आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला आता ही ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. महिला व बाल विकास विभागाची जी काही अ, म्हणजे आधारच्या साईटसोबत जे काही हे केलेलं आहे, ऑथेंटिकेशन केलेलं आहे, तर या माध्यमातून ई-के-वाय-सी, आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी उपलब्ध जी काही सरकारची योजना आहे, तर या योजनेअंतर्गत शासनाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि जी काही त्याच्यासाठी जी काही साईट दिलेली आहे, तर एक पोर्टल सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र .gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सी करता येईल, असंही सरकारकडून म्हटलेलं आहे. तशीच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्याच्या 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे आणि त्याची प्रक्रिया पण या ठिकाणी सांगितलेली आहे, की नेमकी ही प्रक्रिया कशी असणार आहे. तर याबाबत जे आहे, तर या साईटवर गेल्याच्यानंतर आपले ई-के-वाय-सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल किंवा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे किंवा नाही हे तपासलं जाईल किंवा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल. लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त ओ-टी-पीद्वारे ती म्हणजे आधार ऑथेंटिकेशन केलं जाईल. अशी ही सरकारने सांगितलेली प्रक्रिया आहे. आता याच्यासाठी जी काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर जर तुम्ही या ठिकाणी जर हा आधार क्रमांक टाकला आणि त्याच्यानंतर जर कॅप्चा कोड जर टाकला, तर त्याच्यामध्ये एक मेसेज येतो, की ती टाका म्हटल्याच्या नंतर जर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, असं या ठिकाणी सांगितलेलं एरर आलेली आहे. मात्र जे काही पात्र महिला आहेत, तर त्यांना सुद्धा ही एरर येते आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जो काही सरकारकडून ह्या निर्णयाचा जो काही फतवा काढलेला आहे, तर सध्या आता सगळीकडे निंदाचा आणि सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू आहे. त्या अनुषंगाने मग तुमच्या आमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. मागच्या वर्षी जे काही 14 ऑगस्टला निवडणुकीपूर्वी सरकारनं धडाधड 3 महिन्याचं अनुदान बँकेच्या खात्यामध्ये जमा केलं. महिलांना त्याचे मेसेज सुद्धा आले. मात्र ज्यावेळेस ह्या महिला बँकेतील खात्यातील पैसे काढण्यासाठी गेल्या, तर त्यावेळेस त्यांचं खातं हे डॉरमॅट किंवा स्टॉप स्वरूपातलं आढळून आलं. म्हणजे त्या खात्यातले पैसे निघत नव्हते किंवा काढू देत नव्हते. तेव्हा सगळ्यांना कंपल्सरी के-वाय-सी करणं बंधनकारक होतं. त्याही वेळेस निंदाचा आणि शेतीचा हंगाम सुरू होता. मात्र बँकांच्या बाहेर जशा नोटबंदीमध्ये गर्दी होती, तशा बँकांमध्ये या स्त्रियांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक सामाजिक राजकीय संस्थांना यासाठी बँकांचं लक्ष वेधण्यासाठी किंवा के-वाय-सी प्रक्रिया जलद गतीने राबवण्यासाठी आंदोलन करावं लागलं, लक्ष वेधावं लागलं आणि मग अशा स्थितीमध्ये त्याच्यानंतर सरकारकडून जे काही फतवे काढले जातात, तर ही एक तुमच्या आमच्यावर एक प्रकारे गुलामीची चादर ओढल्या गेलेली आहे, की गुलामी ही केवळ बेड्या घालून किंवा दंडुक्याने हाकलून घडणारी गोष्ट नसते. तर गुलामी ही मानसिक किंवा आर्थिक
किंवा सामाजिक स्वरूपाची असते आणि या माध्यमातून तुमचा आमचा छळ केला जातो आणि हे सरकारकडून तुमचा आमचा सातत्यानं यानं त्या कारणाने छळ केला जातो. फक्त सरकारने फतवा काढायचा आणि आपण त्याचे आदेश पाळायचे, असं हे सध्याचं या लोकशाही व्यवस्थेचं स्वरूप झालेलं आहे. अ, म्हणजे एकंदर काय, तर सरकार कधी सांगतं किसान आयडी कार्ड काढा, कधी सांगतं तुमच्या ई-पीक नोंदणी करा. मात्र ते सर्व्हर चालत नाहीत, वारंवार कोलॅप्स होतात आणि 18 तारखेला हे परिपत्रक काढल्याच्या नंतर ते जे वेब पोर्टल जे सरकारकडून लॉन्च करण्यात आलं, तर त्या वेब पोर्टलवर आतापर्यंत कुणालाच ओ-टी-पी आलेला नाही आणि हा सर्व्हरचा इश्यू सरकारच्या सर्व्हरच्या इश्यूमध्ये कुठे लोड वाढतो असं काही कारण नसतं. कारण आजकाल हे सगळं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जे काही दक्षिण आफ्रिकेतले जे काही राष्ट्र आहेत, बुरुंडीसारखे किंवा जे काही गरीब देश आहेत, तर या गरीब देशांमध्ये सुद्धा तंत्रज्ञान अधिक प्रभावी आणि प्रगत झालेलं आहे. आजकाल कुठलंही पोर्टल आणि ॲप्लिकेशन एक सामान्य व्यक्तीसुद्धा अ, 2-3 हजार रुपयामध्ये तयार करतो किंवा विकत त्याची सर्व्हिस घेऊ शकतो किंवा जे कोडिंग ची भाषा शिकलेली आहेत, आय-टी रिलेटेड, कॉम्प्युटर रिलेटेड, तर ते सुद्धा अगदी एका दिवसामध्ये एखादं सॉफ्टवेअर विकसित करू शकतात आणि त्यांच्या सॉफ्टवेअरला असे कुठलेही मेसेजचे, एस-एम-एसचे वगैरे चार्जेस प्रॉब्लेम येत नाहीत. मात्र सरकारच्या सॉफ्टवेअरला ह्या जाणीव-बुजून लोकांची एनर्जी वाया या माध्यमातून घातली जाते आणि मग लोकांनी मग तेच कामधंदे सोडायचे, शेतीचे कामधंदे सोडायची. ही कागद जमा करा, ती कागद जमा करा, याची के-वाय-सी करा, त्याची के-वाय-सी करा, ई-पीक पाहणी करा, अमकं करा, तमकं करा आणि ते सॉफ्टवेअर सतत कोलॅप्स असतात, क्रॅश असतात, त्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. मग हे ससेमिरा कशासाठी? आम्ही तुम्ही जे काही 288 विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य जे काही त्या दालनामध्ये बसतात, तर ते तुमच्या आमच्या हिताचे कायदे करण्यासाठी त्या ठिकाणी नेऊन ठेवलेले आहेत. या लोकांनी या सरकारच्या प्रणालीबाबत बोललं पाहिजे, त्यांनी आवाज उठवला पाहिजे. मात्र हे सगळे अ, एक प्रकारे मिंधे झालेले आहेत. कोणी त्याच्या विषयी बोलायला तयार नाही आणि मग ह्या सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय संघटना असतील, तर ह्या तरी आंदोलन कुठल्या-कुठल्या गोष्टीसाठी करणार आणि कोण-कोण करणार आणि मग सरकार एक फतवा दाबतं, दुसरा काढतं, दुसरा दाबतं, तिसरा काढतं. असं सतत ही शोषणाची प्रक्रिया चालू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.